नमस्कार मित्रांनो, दुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी घरी आलेली असते. त्यामुळे त्यांना सुप्रिया जेवण वाढत असते. आई, आज श्रीखंड बनवलं आहे, किती दिवसांनी तुझ्या हातचं श्रीखंड खायला मिळणार आहे. खरंच खूप उत्सुक आहे आज मी. तेव्हा आई म्हणते की हो, अगदी पोटभर मनसोक्त खा आणि हवं तर थोड्या वेळाने घरी पण घेऊन जा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. खा, अगदी पोटभर जेव, असं ईश्वरीला ती म्हणते. नंतर मग सगळं जेवण बघून ईश्वरीच्याही तोंडाला पाणी सुटलेलं असतं. ती म्हणते की आई, आज बऱ्याच दिवसांनी अशी जेवणाची फार मजा येणार आहे, मी खूप मनापासून जेवणार आहे. नंतर मग आता नमू म्हणते की हो आई, आज लेक आली आहे तर तिचं कौतुक खूप चाललं आहे ना. तेव्हा शुभंकर म्हणतो की मग आज ईश्वरी मॅडम आल्या आहेत. त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की शुभंकर, तो जरा भाताचा तोप देतोस का. तेव्हा शुभंकर भात देत असतो आणि त्याच वेळेला त्याच्या हाताला जी जखम झालेली असते ती त्याला लपवायची असते, म्हणूनच तो पटकन त्याचं टी शर्ट खाली ओढतो. तेव्हा ईश्वरी विचारते की शुभू, अरे तुझ्या हाताला काही जखम झाली आहे, नक्की काही लागलं आहे का. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, असं जखम वगैरे काही नाही, ठीक आहे, ओके, इतकं काही नाही आहे. त्याचबरोबर मग लगेचच ईश्वरीला डाऊट येतो आणि सुप्रियाला नमू म्हणते की आई, अगं लोणच्याची बरणी आणलीच नाहीस तू. मग सुप्रिया हो हो अगं विसरलेस असं म्हणून आतमध्ये जाते आणि तेवढ्यातच आता नमू म्हणते की मला इशू ते श्रीखंड दे ना. तेव्हा श्रीखंड देत असताना ईश्वरीकडून तो चमचा खाली पडतो आणि म्हणूनच तो चमचा आता पटकन शुभंकर उचलून देतो आणि तेवढ्यातच ईश्वरीची त्याच्या हातावर पुन्हा एकदा नजर पडते आणि मग तो चमचा पाहिल्यानंतर ईश्वरी पुन्हा त्याला पाहते आणि शुभंकरला कळतं की ईश्वरीने ती जखम पुन्हा पाहिली म्हणून. त्यानंतर मग शुभंकर मुद्दामच कॉल आल्याचं नाटक करतो आणि तिथून बाजूला निघून जातो. तर दुसरीकडे रमाकांत हा घरी एकटाच असतो आणि अर्णव फक्त असतो. तेव्हा तो इकडे तिकडे विचारत असतो की घरात कोणी आहे का, घरात आहे का कोणी, असा आवाज देत देत तो इकडे तिकडे बघत असतो. परंतु घरामध्ये कोणीही नसतं आणि कोणीही आवाज देत नसतं. मग त्याला समोर अर्णव बसलेला दिसतो. त्याचं काहीतरी लॅपटॉपवर काम आणि कॉल दोन्हीही सुरू असतं. मग अर्णवला तो काही डिस्टर्ब करायला जात नाही. तो विचार करतो की घरात आता कोणी नाही आहे, ईश्वरी पण नाही आहे वाटतं, म्हणूनच चहा हवा होता तर स्वतःच चहा बनवून घेतो असं म्हणून बाबा किचनमध्ये जातात आणि मग इकडे तिकडे सगळं सामान बघत असतात की कुठे काय सामान आहे, म्हणून आजूबाजूला ते सामान बघायला लागतात. त्यावेळेला मग आता टोप वगैरे धुवून घेतल्यानंतर ईश्वरी तर अजून नसते, पण हे सामान इथे आहे सगळं असं म्हणून ते चहा पावडर आणि साखर दोन्हीही टोप घेऊन एक कप चहा ठेवतात आणि त्यामध्ये चहा ठेवायला जात असतात. त्यावेळेला अर्णवची नजर त्यांच्यावर पडते आणि बाबा चहा ठेवल्यानंतर अर्णव विचार करतो की हा माणूस तिथे किचनमध्ये काय करतो आहे, म्हणून अर्णव त्यांना विचारायला येतो की एक मिनिट, तुम्ही इथे किचनमध्ये काय करत आहात. त्यावेळेला अर्णव म्हणतो की म्हणजे काही काम होतं का तुमचं. तेव्हा बाबा म्हणतात की हो, मला जरा चहा हवा होता, मी आजूबाजूला इथे तिथे पाहिलं तर कोणीहीच नव्हतं इथे, त्यामुळे मी स्वतःच चहा ठेवला, तू घेणार आहेस का चहा. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, मी चहा वगैरे घेत नाही, चालू दे तुमचं, असं म्हणून अर्णव बाजूला जातो आणि बाबा त्यांचं लक्ष चहाकडे असतं. आणि शिर्केंचा कॉल पुन्हा एकदा अर्णवला येतो आणि तो शिर्केंवर ओरडत असतो की शिर्के, तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय करताय ते, इतकं साधं काम आहे पण तेही तुम्हाला जमलेलं नाही आहे, व्यवस्थित टॅली करा ते आणि मग नंतर मला सांगा काय आहे तुमचं, असं म्हणून तो जोरात ओरडतो. तेवढ्यातच बाबा दचकतात आणि त्यांचा जो चहाचा टोप असतो तो त्यांच्या पायावरच पूर्ण पालथा होतो आणि गरम गरम चहा हा त्यांच्या पायावरती सांडतो आणि तो सांडल्यानंतर आई ग आई असे ते जोरात ओरडतात. तेवढ्यात अर्णव तिथे धावत धावत जातो. तर दुसरीकडे ईश्वरीचं जेवण वगैरे झालेलं असतं. ईश्वरी कसल्या तरी विचारांमध्येच असते, म्हणजे शुभंकर नेमकं असं काय वागला हा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्याच वेळेला आता सुप्रिया ही ईश्वरीजवळ येते आणि तिला खाण्यासाठी ती बडीशेप वगैरे देत असते जेवण झाल्यानंतर. तेव्हा ईश्वरी गप्प असते. आई विचारते की काय गं ईश्वरी, मला जरा एक बोलायचं होतं. तेव्हा ती म्हणते की बोल ना, काय झालं. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं, म्हणजे बरेच दिवस झाले ना नमू आणि आकाश यांचा साखरपुडा होऊन, तर आता लग्नाची बोलणी ही थोडीफार पुढे गेली पाहिजेत ना असं मला वाटतं. म्हणजे साखरपुडा होऊन बरेच दिवस झाले तर लग्न इतके दिवस ठेवणं योग्य वाटत नाही आहे ना, तुला काय वाटतं इशू याबद्दल. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आई, तुझं बोलणं अगदी योग्य आहे, पण घरात आणखी एक प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे या विषयावर सध्या तरी बोलता येणार नाही आहे. तेव्हा सुप्रिया विचारते की काय झालं आहे आता नेमकं. त्यावर ईश्वरी म्हणते की आई, अगं मी तुला सांगितलं तर कदाचित तुला हे ऐकून धक्का बसेल, पण मला ते करणं गरजेचं होतं. रमाकांत बाबा, अर्णवचे बाबा घरी परत आलेत. हे ऐकल्यावर तिला धक्का बसतो. ती म्हणते की काय, रमाकांत राजश्री के घरी परत आलेत आणि सगळं ठीक आहे ना तिकडे.
तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे आई तुला हा धक्का बसणं साहजिकच होतं, पण ते परत आलेत म्हणजे मी त्यांना परत घेऊन आली आहे. खरं तर मला ते मी त्यांना शोधत होतोच आहे, कारण मला एक दिवस ते सापडले होते, मी तुला सांगितलं होतं, आणि त्यासाठीच मी त्यांना घरी परत घेऊन आली आहे. तेव्हा मग आई म्हणते की ईश्वरी मला हे ऐकून खूप कसं तरी झालं आहे खरं तर. आणि घरातले सगळे, तेव्हा ती म्हणते की हो आई, अगं घरातले कोणीही म्हणजे त्यांना नको आहेत, सगळेजणं त्यांना घराच्या बाहेरच काढायला बघत आहेत. पण काही झालं तरी या सगळ्या गोष्टी ज्या आरोपामध्ये तू आणि ते जगत आहेत ना, तो आरोप निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यांचं येणं घरी गरजेचं होतं, आणि म्हणूनच मी त्यांना घरी घेऊन आली आहे. मग ईश्वरी म्हणते की आई, मला ना त्यांच्याही बोलण्यातून कुठेतरी जाणवतं की त्यावेळेला त्यांच्याही बाबतीत काहीतरी चुकीचं घडलं होतं, आणि म्हणूनच मी काय म्हणते आई, तू आता मला माहिती आहे तुला ते जमणार नाही आहे, परंतु तू एक काम कर, तू एकदा घरी येऊन त्यांना भेट, म्हणजे तुमच्या दोघांची भेट घडणं जरुरीचं आहे. जर तुम्ही भेटलात ना तर बोलल्यानंतर काही ना काहीतरी क्लू नक्की सापडेल या प्रकरणात की नक्की काय झालं होतं. तेव्हा सुप्रिया घाबरते आणि म्हणते की नाही गं ईश्वरी, आता मला त्यांना भेटायला खरंच धीर होणार नाही, म्हणजे मला समजून घे त्यावेळेला माझी परिस्थिती. तेव्हा आई म्हणते, त्यावर ईश्वरी सांगते की हो आई, मी एक बाई म्हणून तुझी परिस्थिती नक्कीच समजून घेऊ शकते, परंतु हे कधीतरी होणं गरजेचं आहे, कारण की जर तुम्ही भेटलात त्यानंतरच काहीतरी नक्की गोष्टी होऊ शकतात, तोपर्यंत आपल्याला काहीही करता येण्यासारखं नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, मी समजू शकते तुझं म्हणणं, पण थोडा मला वेळ दे, मला या सगळ्या गोष्टीतून व्यवस्थितपणे स्वतःला सावरणं गरजेचं आहे, आणि वेळ दिल्यानंतरच या सगळ्या गोष्टीतून मी बाहेर पडू शकते. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणायला लागते की हो आई, तुझं म्हणणं बरोबर आहे, मी काय म्हणते, तू तुझा वेळ घे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुला एकदा की तुझ्या मनाची तयारी झाली ना की मग तू नक्की ये भेटायला, काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हाही त्यांचं बोलणं होईल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आणि मी समजते तुला ना, तू नको घाबरूस आणि अजिबातच विचार करू नकोस कोणत्याच बाबतीत, होईल सगळं व्यवस्थित होईल, तू फक्त काळजी करू नकोस. आणि हो, मी आता निघते, कारण बाबाही घरात एकटेच आहेत, असं म्हणून ते तिथून आता निघत असते. त्यानंतर मग अर्णव त्यांना म्हणतो की या, तुम्ही ते बाजूला व्हा, तुम्हाला हे सगळं करायला कोणी सांगितलं होतं, असा त्रास होत होता तर थांबायचं होतं ना तुम्ही, थांबा, आता मला ऑइंटमेंट बघावं लागेल कुठे येते, किती भाजला आहे तो पाय, असं अर्णव त्यांच्यावरती ओरडतो. तेव्हा तिथे ते बिचारे एवढत असतात, ते म्हणतात की हो, मी घरात सगळ्यांना आवाज दिला होता, पण कोणीही नव्हतं ना, म्हणून मी स्वतः चहा बनवायला गेलो होतो. तेव्हा अर्णव आता ईश्वरीला कॉल करत असतो. ईश्वरी तेवढ्यातच बंगल्याच्या बाहेर आलेली असते. अर्णव कॉल करतो आणि म्हणतो की मिसिंदर, मला सांग की फर्स्ट एड बॉक्स कुठे. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय अर्णव सर, तुम्हाला मी गेल्यावर जराही काही करमत नाही ना, म्हणजे मी गेली नाही तोपर्यंत लगेच फोन करता. ईश्वरीला तो म्हणतो की जोक्स मी करत नाही आहे, मला सांग की फर्स्ट एड बॉक्स कुठे. ईश्वरी म्हणते की आपलं डायनिंग टेबल आहे ना, त्याच्या खाली ड्रॉवर आहे बघा, तिथेच, त्या ड्रॉवरच्या आत इथेच असेल, पण कशाला हवं आहे. तेव्हा तो पटकन फोन कट करतो आणि अर्णव म्हणतो की 1 मिनिट जरा थांबा, मी आलो. तर अर्णव पटकन बॉक्स घेऊन जात असतो आणि तिथे डायनिंग टेबलच्या तिथे ड्रॉवर असतो बाजूला, तिथूनच ते पटकन फर्स्ट एड बॉक्स बघतो आणि धावत धावत बाबांजवळ येतो आणि त्यातलं ऑइंटमेंट क्रीम काढून तो त्यांच्या हाताला, म्हणजे हाताकडे देतो की हे घ्या, क्रीम लावा, असं म्हणून तो त्यांच्या हातात देतो. परंतु त्यांना ते वाकून पायापर्यंत लावता येत नसतं आणि त्यांना पुन्हा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे अर्णव म्हणतो की द्या, आणा ते इकडे, आणि असं म्हणून ते क्रीम स्वतःजवळ घेतो आणि त्यानंतर मग स्वतःच ते क्रीम घेतो आणि कापूस वगैरे घेऊन ते क्रीम आता पायाला त्यांच्या लावायला लागतो. त्यांच्या पायाची खूप जळजळ होत असते, त्यामुळे त्यांना त्रास होत असतो. म्हणूनच आता अर्णव हळूच त्या पायाला त्यांना ते ऑइंटमेंट लावून देतो आणि अर्णव अगदी कापसाने वगैरे ते व्यवस्थित ऑइंटमेंट त्यांच्या पायाला लावून देत असतो आणि सगळीकडे पसरवतो. आणि बाबा ते सगळं लावत असताना त्याच्याकडे बघतच बसलेले असतात, कारण की अर्णव पायाला ज्या प्रकारे क्रीम लावून देत असतो ते पाहून त्याला खरंच खूपच बरं वाटत असतं. म्हणजे अर्णवचं हे सगळं बघत अर्णव म्हणतो की हे सगळं करण्याची कशाला काय गरज होती, उगीचच काहीतरी करायला जायचं. आणि अर्णव पायाला जे काही क्रीम लावून देत असतो ना, ते ईश्वरी आता पटकन घरात शिरते आणि शिरल्या तिला ते सगळं समोर दिसतं. त्यामुळे ती स्वतःला तिथेच सावरते आणि तिच्या पायाला ती आता जेव्हा क्रीम लावून देत असतात त्या ईश्वरी अगदी गप्पपणे बघत असते. ईश्वरी म्हणते की बा, हे सगळं पाहून खरंच खूप बरं वाटलं मला, आणि अर्णव सर इतकी काळजी घेत आहेत बाबांची, हे सगळं मला लांबूनच पाहायला पाहिजे. तेवढ्यातच आता ईश्वरीचा फोन वाजतो आणि नाईलाजास्तव तिचं आता त्याचं लक्ष ईश्वरीकडे जातं, त्यामुळे तिला समोर यावंच लागतं. ती वैतागते आणि आता तिला समोर यावं लागल्यामुळे खूपच वैताग आलेला असतो. अर्णवला आता ती म्हणते की अरे वा, हे सगळं काय चाललं आहे बाबा,
आणि अर्णव सर, तुम्ही बाबांच्या पायाला चक्क क्रीम लावून देताय, तुमच्या दोघांची दिलजमाई झालेली दिसते. तेव्हा अर्णव म्हणतो की वॉट दिलजमाई, असं काहीही झालेलं नाही आहे, ओके. असं म्हणून तो आता पुन्हा भडकतो आणि ती क्रीम तिथेच टाकून वरती त्याच्या रूममध्ये निघून जातो. आणि ईश्वरी बाबांजवळ येते आणि म्हणते की बाबा, हे काय, हा तुमचा पाय किती लाल झाला आहे, किती लागलं आहे तुम्हाला, आणि हे अचानक कसं काय लागलं आहे तुम्हाला इतकं, काय करत होतात तुम्ही. तेव्हा बाबा म्हणतात की अगं ईश्वरी बाळा, त्याचं काय झालं, इथे आलो खाली तर खाली कोणीही नव्हतं आणि मला चहा घ्यायचा होता, म्हणूनच स्वतःच्या हाताने चहा बनवायला गेलो, ठेवला चहा गं. आणि हा फोनवर मोठमोठ्याने कोणावर तरी ओरडला आणि मी पटकन दचकलो आणि माझ्या हातून चहा पूर्ण टोप माझ्या पायावरच खाली पडला. तेव्हा ईश्वरी म्हणते की अरे बापरे, हे अर्णव सर पण ना खरंच म्हणजे इतके कधी कधी असं करतात ना. तेव्हा मग बाबा म्हणतात की अगं जाऊ दे, त्याचं काय ना, खरंच अर्णव सरांचं ना कधी कधी वेगळंच असतं. तेव्हा बाबा म्हणतात की जाऊ दे बाळा, कसं आहे ना, काहीतरी घडतं ना ते चांगलंच घडतं असं म्हणतात. म्हणजे कसं आहे ना, मला पायाला भाजलं खरं, ती जखम तर मला त्रास देतेच, परंतु अर्णव ज्या प्रकारे मला पायाला क्रीम लावून देत होता ना, ते पाहूनही मला खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे अर्णव एका बाजूने मला राग पण करतो आणि दुसऱ्या बाजूने त्याने माझ्यावर प्रेम पण दाखवलं, हे खरंच मला खूप पाहून बरं वाटलं. त्यावेळेला मग आता लगेचच ईश्वरी म्हणते की बाबा, अर्णव सर आहेतच तसे, त्यांचं मन खरंच खूप चांगलं आहे. त्यानंतर आता नमूला आई सरबत आणून देते. तेवढ्यातच आकाश दरवाजात येतो. आता आकाश आल्याबरोबर सुप्रिया आणि नमू धावत जातात की अरे आकाश आज अचानक. तेव्हा लगेचच नमू म्हणते की या बसा इथे. सुप्रिया म्हणते की आकाश तुम्ही बसा, मी पण तुमच्यासाठी सरबत आणून देते. तेव्हा मग आता सुप्रिया आतमध्ये जाते, आकाश तिथे बसतो. तेव्हा मग नमू म्हणते की हो, आज बरं झालं तुम्ही आलात, तसं माझं काही आज क्लाउड किचनचं कामच नव्हतं. त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की तुझ्यासाठी सरप्राईज द्यायला म्हणून मी आलो होतो. तेव्हा मग आकाशला ती विचारते की कोणतं सरप्राईज. तेव्हा तो म्हणतो की हे घे, तुझ्यासाठी मी खास गिफ्ट आणलं आहे. तेव्हा ती म्हणते की माझ्यासाठी. तेव्हा तो म्हणतो की नाही, तुझ्यासाठी नाही, शुभूसाठी. तेव्हा मग ती हसायला लागते आणि त्यावर आकाश म्हणतो की हा घे, हा तुझ्यासाठी ड्रेस आणला आहे. तेव्हा ती म्हणते की याची काय गरज होती, पण खरंच थँक्यू सो मच. तेव्हा सुप्रिया येते आणि म्हणते की आकाश हे घ्या सरबत. त्यावेळेला आता लगेचच सुप्रिया विचारते की काय, हे काय नक्की इतका मोठा बॉक्स. तेव्हा मग ती म्हणते की आई, आकाश सरांनी माझ्यासाठी मस्तपैकी ड्रेस आणलेला आहे, गिफ्ट आहे माझ्यासाठी. ते पाहून सुप्रिया खूप खुश होते आणि म्हणते की वा, खरंच खूप भारी, म्हणजे भारी आहे. तेव्हा नमू म्हणते की थांब, मी आतमध्ये ठेवून आली, हा थांबा. त्यावर ती म्हणते की अगं कशासाठी तू जातेस, तुम्ही दोघं गप्पा मारा आणि मी ठेवून येते आतमध्ये, हे काय मी चाललेच आहे. मग आई तो गिफ्ट आतमध्ये ठेवण्यासाठी जाते आणि तेवढ्यातच शुभंकर समोर असतो आणि आकाश एक नमूचा हात धरतो. त्यावेळेला ती पटकन शुभंकरकडे बोट दाखवते की शुभंकर बघतोय म्हणून. तेव्हा आता नेहमीप्रमाणे शुभंकरचं लक्ष हे त्यांच्या दोघांवरतीच असतं. तेव्हा आकाश म्हणतो की चल आपण दोघं जण बाहेर जरा फिरायला जाऊया. तेवढ्यात पटकन शुभंकर येतो आणि म्हणतो की मी पण येतो तुमच्यासोबत, तसंही मला हे पाय मोकळे करण्याची गरज वाटते. नेहमीसारखं तो मध्येच येतो. त्यावेळेला सुप्रिया म्हणते की बरं शुभंकर, जरा एक काम होतं रे महत्त्वाचं, वरती माळा आहे ना त्याच्यावरती गव्हाचं पोतं आहे, ते जरा मला प्लीज काढून दे ना. तेव्हा मग ते काढण्यासाठी तो पटकन तिथून निघून जातो आणि तेवढ्यातच आकाश नम्रताचा हात धरून तिकडून निघून जातो. आता आईने बरोबर ओळखलेलं असतं आणि शुभंकरला तिथून बाजूला केलेलं असतं. मग सुप्रिया खूप खुश होते. फायनली रमाकांत आणि सुप्रिया दोघांचेही ओरिजिनल नेगेटिव्ह्स माझ्या हाती लागलेले आहेत. त्या धुमाळला धमकावून का होईना, परंतु माझं काम मी साध्य करून घेतलं. काही झालं तरीही माझं काम हे होणं मला जास्त गरजेचं होतं आणि किती काही झालं तरी या गोष्टी मी अजिबातच सहन करणार नाही. आता त्या रमाकांतला म्हणावं की आता या घरातले तुझे दिवस संपले, हरी हरी म्हणत बाहेर फिरण्याचेच दिवस आहेत तुझे. आता तुला कधीही या घरात थारा मिळणार नाही. हरी हरी म्हणत आयुष्यभर तुझं हे जे काही आयुष्य आहे ना ते इथे बाहेरच घालव, काहीच गरज नाही आहे पुन्हा घरात येण्याची, असं म्हणून ती आता त्या रमाकांतच्या बाबतीत बोलत असते आणि म्हणते की ईश्वरी, तुझं हे जे काही स्वप्न आहे ना तुझ्या आईला लवकरात लवकर घरात आणण्याचं, म्हणजे तुझ्या आईला आणि तुझ्या त्या बाबांना निर्दोष सिद्ध करण्याचं, ते मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही. आता बघ पुढे मी काय करते ते. तर इथे राकेश हा कर्णिकाला म्हणत असतो की बाळा कर्णिका चल, तुला मी भेटायला आलो आहे पुन्हा खरं, परंतु तुला तुझ्या या बापाचं, नालायक बापाची खरी लायकी कळली ना तर तुला लहानपणीच्याच वयात काही ना काहीतरी भोगावं लागेल. त्यापेक्षा मी तुला काही सांगतच नाही ना, असं म्हणून तो दरवाजा आता बंद करून घेतो आणि म्हणतो की चला
नेहमीचं तेच तेच रोजचं काम कंटाळा आलेला आहे. आता हे सगळं करून आलो, आता माझं काम करायला मी मोकळा झालो. माझ्यासाठी म्हणजे अर्णवसाठी जे काम करतोय त्याचा विश्वास तर मी संपादन केला आहे, परंतु त्यातून मी जे काही करतोय ना, माझी मेमरी लॉस गेल्याचं नाटक केल्यामुळे अर्णवचा माझ्यावर जो काही विश्वास बसला आहे ना, तो विश्वास असाच कंटिन्यू ठेवायचा आणि आपलं काम करत राहायचं. राकेश बनून मला जे काही मिळवता आलं नाही ना, ते मी आता मेमरी लॉसचं नाटक करून सगळं काही मिळवणार आहे. आणि हो, मी आता हळूहळू असेच पैसे हे त्याच्याकडून लाटत राहणार आहे. आणि हे सगळी जी काही कॅश आहे ना, ही सगळी कॅश व्यवस्थित लपवून ठेवतो, म्हणजे ती कोणाच्याही हाताला लागता कामा नये. आता तो जे पैसे असतात ते पैसे स्वतःच्याच बेडच्या खाली लपवून ठेवतो आणि त्यानंतर मग त्याचा लॅपटॉप घेतो आणि लॅपटॉप घेऊन तो त्याची जी असिस्टंट आहे तारा अग्निहोत्री, तिचे सगळे फोटोज ऑनलाईन बघत असतो आणि म्हणतो की चला तारा, आता तुला मी बघूनच खुश होऊन घेतो, कारण की आत्तापर्यंत तुझ्याशी ओळख झाली आहे, तुला माझ्यापर्यंत आणेपर्यंत आता तुझे फोटो बघूनच माझे डोळे शिकून घेतो, असं म्हणून आता तो खुश होत असतो आणि तिथेच दारू पीत बसलेला असतो. आणि त्याच वेळेला तिथे अंजली येते आणि म्हणते की अहो हे काय, तुम्ही कधी आलात. अंजली बघून खूप खुश होते आणि तेवढ्यातच तो पटकन त्याची जी बाटली असतो ती खिशामध्ये लपवतो आणि लॅपटॉप पटकन मांडीवर घेतो की तिने बघू नये म्हणून. अंजली म्हणते की काय, तुम्ही कधी आलात कळलंच नाही. तेव्हा तो म्हणतो की हे काय, आताच आलो, काम करत होतो. अंजली म्हणते की हे काय, आताच ऑफिसमधून आला नाही तोपर्यंत लगेच काम सुरू केलं तुम्ही, म्हणजे जर असंच काम अगदी करत राहिलात तर मग मला आणि कर्णिकाला कधी वेळ देणार आहात तुम्ही. तेव्हा राकेश म्हणतो की हो माहिती आहे मला, पण तसं महत्त्वाचं काम चालू होतं म्हणूनच. हे बघ आताही मला जरा कामाचा कॉल आला आहे, थांब मी आलोच जरा बाहेर जाऊ, असं म्हणून तो लॅपटॉप तिथेच बंद करून ठेवतो आणि पटकन मोबाईलवर बोलत बोलत निघून जातो. तेव्हा अंजली म्हणते की मला जरा वेगळाच वास येतो इथे, म्हणजे दारूचा वास, हे तर दारू पित नाहीत, मग हा वास कसला होता. अंजलीला आता जरासं वेगळं वाटायला लागतं. अर्णव हा तिथे फोनवर बोलत असतो रूममध्ये, स्टडी रूममध्ये त्याचं काम सुरू असतं. तो त्यांच्यावरती शिर्केंवरती ओरडतो की शिर्के 35 लाख ही अमाऊंट आहे, इतकी मोठी अमाऊंट गेली कुठे, इतका मोठा जोल कसा काय होऊ शकतो, म्हणजे तुम्ही व्यवस्थित टॅली केलं नाही आहे का. तेव्हा राकेश त्यांच्या रूमच्या बाहेरून सगळं ऐकत असतो. अर्णव म्हणतो की शिर्के हे अजिबात योग्य नाही आहे, लक्षात ठेवा एवढी मोठी अमाऊंट ही कशी काय कुठे जाऊ शकते, मी अजिबात हे कळू शकत नाही, समजलं तुम्हाला. तेव्हा मग आता राकेश ऐकत असतो आणि म्हणतो की बापरे, अर्णवलाही अमाऊंटबद्दल कसं काय समजलं. तेव्हा इथे अर्णव ओरडतो की लवकरात लवकर तुम्ही तुमची जी काही टीम या रिपोर्टवर काम करत होती त्या सगळ्यांना माझ्यासमोर आणून तुम्ही उभं करायचं आहे, समजलं. किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यासमोर फाइंड आउट करायच्या. शिर्के मी हे अजिबात टॉलरेट करणार नाही, ही खूप मोठी चूक आहे, समजलं. असं म्हणून आता शिर्केंना तो बोलावून घेतो आणि नंतर अर्णव विचार करतो की आतापर्यंत इतक्या मोठा अमाऊंटचा फ्रॉड, आणि अर्णवला मात्र टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय करायचं. त्याचबरोबर राकेश म्हणतो की नाही, हे सगळं खूप महागात पडू शकतं, जर अर्णवला समजलं की या सगळ्या पैशांचा फ्रॉड मी केला आहे तर काहीतरी होऊ शकतं, एवढ्या मोठ्या संपत्तीमधून हा फ्रॉड शेवटी याच्या हाताला लागलाच तरी कसा. नाही, आता मला असं काहीतरी केलं पाहिजे ज्यापासून मी वाचलो पाहिजे. आणि म्हणूनच आता तो विचार करतो की हे जे काही पैसे होते त्या पैशांमधून मला काहीही होता कामा नये. आता त्याच्या डोक्यात प्लॅन शिजायला लागतात. त्यानंतर ईश्वरी ही सगळं आवरून ठेवत असते, तेवढ्यातच आकाश येतो. आकाश भाऊजी असा आवाज दिल्याबरोबर तो जातो आणि ईश्वरी विचारते की आकाश भाऊजी इतका उशीर झाला, आज कामावरून उशीर झाला की ताईला भेटायला गेला होतात. तो म्हणतो की हो ॲक्च्युली माझं कामच सुरू होतं आणि मी नम्रताला पण नंतर भेटायला गेलो होतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की भाऊजी मला ना तुमच्याशी बोलायचं नाही आहे, मला खरंच तुमचा खूप राग आलेला आहे. त्यावेळेला मग आता तो म्हणतो काय झालं. त्यावर ईश्वरी म्हणते की भाऊजी हे सगळं तुम्ही असं कसं करू शकलात, मला सांगा ना तुम्ही, म्हणजे तुमच्यावर 2 वेळा अटॅक झाले इतक्या दिवसांमध्ये आणि तुम्ही एकदाही कळवलं नाही आहेत, हे सगळं खूप चुकीचं आहे ना, काही झालं असतं तर. तेव्हा आकाश म्हणतो की मला माहिती आहे ईश्वरी, लिसन, घरात खूप प्रॉब्लेम चालू आहेत आणि त्यामुळे मी कोणाला काहीही सांगितलेलं नाही आहे, मला माहिती आहे हे सगळं खूप चुकीचं आणि वेअर्ड आहे, पण खरंच मला खरं कोणाला काही सांगावं असं वाटतच नव्हतं. मग ती म्हणते की कसं झालं आणि काय झालं अचानक. तेव्हा तो म्हणतो की ईश्वरी मलाही समजत नाही आहे, गेल्या काही दिवसांपासून असं वाटतंय ना की माझ्यावर कोणीतरी काहीतरी नजर ठेवून आहे, काय ते मला काहीच कळत नाही आहे, पण कोणीतरी माझ्यावरती नजर ठेवून आहे हे नक्की.
त्याचबरोबर तो घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतो की त्या दिवशी मी नम्रताला सोडून निघालो होतो, त्यावेळेला कोणीतरी अचानक मागून माझ्यावरती अटॅक केला होता आणि मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मला खाली पाडून तिथूनच निघून गेला. मला असं वाटतं की कित्येक दिवस कोणीतरी ना माझ्यावरती वॉच ठेवून आहे. ईश्वरी म्हणते की सर, हे खूप डेंजर आहे, तुम्हाला कळत नाही आहे का आकाश भाऊजी? आपण हे सगळं वाटल्यास मी अर्णव सरांना सांगते, ते सांगितल्यानंतर नक्कीच काहीतरी सांगतील किंवा आपण पोलीस कंप्लेंट करूया. तेव्हा आकाश म्हणतो की नको, हे सगळं काही नको. ॲक्च्युली दादाही वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे रमाकांत काकांमुळे, पण तू प्लीज शांत हो, मी सगळीकडे व्यवस्थित लक्ष देईन, मी करेन हँडल, डोंट वरी. ईश्वरी म्हणते की हो माहिती आहे मला, पण सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष ठेवा, काहीही चुकीचं घडता कामा नये. त्यानंतर आकाश म्हणतो की ओके, मी फ्रेश व्हायला जातो. आणि नंतर ईश्वरी म्हणते की हो तुम्ही फ्रेश होऊन या, मी तुम्हाला जेवायला वाढते. त्यानंतर मग आता ईश्वरीला आठवायला लागतं की जेव्हा ते लोक जेवण करत होते त्याच वेळेला शुभंकरच्या हातून खाली चमचा पडला होता आणि शुभंकरच्या हाताला जखम होती. तेव्हा ईश्वरी विचार करते की मी शुभंकरचा हात पाहिला त्याच वेळेला मला शुभंकरच्या हाताला तशीच जखम दिसली जशी आकाश सरांच्या आता हाताला दिसली होती. मग नक्की हा कुठला योगायोग आहे की आणखी काही, म्हणजे मी कुठला दुसराच विचार करते का, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतो. त्यानंतर मग आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी म्हणत असते की बाबा तुम्ही आता स्वतःच्या हाताने बनवताय ना, मग तुम्ही स्वतःच्या हाताने लाडू बनवायचेत आणि ते तुमच्या लेकाला जाऊन द्यायचे आहेत, ओके. असं म्हणून आता बाबा स्वतःच्या हाताने ते जे काही चपातीचे लाडू असतात ते बनवत असतात आणि ईश्वरी ते सगळं बघत असते आता. आणि मग ते लाडू झाल्यानंतर अर्णव हा तिथे बसलेला असतो. बाबा त्याला जाऊन ते लाडू देतात की अर्णव बाळा हे घे हे लाडू. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नो, मला नको आहेत हे काही खायला, आणि मिस इंदोर प्लीज डोंट डू दिस, हे करू नको माझ्यासोबत, याने काय नाही होणार आहे, काय हवं आहे नक्की तुम्हाला. त्यावेळेला मग आता अंजली म्हणते की मी दाखवते चिंटू यांना नक्की काय हवं आहे आणि ते इथे कशासाठी आलेत ते. तेव्हा मग बाबांची झोळी अंजली घेऊन येते आणि त्याच झोळीमध्ये पैसे असतात जे 35 लाख राकेशने फ्रॉड केलेली असतात. आता राकेशने हा सगळा काही फ्रॉड बाबांच्या नावावरती आलेला असतो आणि त्यामुळे आता हे सगळं घडल्यामुळे ईश्वरीला जबरदस्त धक्का बसतो. नेमकं आता पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.